महाराष्ट्रासह संबंध राज्यामध्ये परिचित असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील दत्त मंदिरामध्ये आपण सुरू होणाऱ्या 6 मार्च ते 13 मार्च दरम्यानच्या शिव महापुराण कथेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। त्याविषयी सांगणार आहेत परमपूज्य गोवत्स बालयोगी वेंकट स्वामी महाराज। सर्व भक्तांना आव्हान एकच आहे, या कार्यक्रम 6 मार्च ते 13 मार्च हे जे शिवपुराण कथा 108 पुण्यदत्त्या यज्ञ पिंपळगाव येथे होत आहे। हा शिवपुराण कथेचा कार्यक्रम वृंदावन येथील श्री श्री 1008 राजेंद्रदास महाराज मलिक पीठाधीश्वर या महात्म्याच्या मुखातून कथा होणार आहे। या कथेचा सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, आपलं जीवन धन्य करून घ्यावं आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी चांगल्या तऱ्हेचं योगदान देऊन आपलं जीवन धन्य करून घ्यावं। हा कार्यक्रम शंभो महादेवाच्या कृपेनं श्री शल्य मल्लिकार्जुनाच्या कृपेनं होत आहे। म्हणून सर्व भक्तांना आव्हान एकच आहे की येथे येऊन सेवा द्यावी आणि ज्यांना कोणाला यज्ञाला बसायचं असेल त्यांनी यज्ञाला बसावं। येथे रितसर पावती फाडून घ्यावी। काही नंबर वगैरे व्हॉट्सअप झालेले आहेत, त्या नंबरवर संपर्क साधून रितसर पावती फाडून त्याच्यावर माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे यज्ञाला बसावं। हा यज्ञ सर्वसाधारण नाही, 108 पुण्यदत्त्या यज्ञ आहे, मोठ्या प्रमाणाचा यज्ञ आहे। आपल्या परिसरामध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे। म्हणून तुम्ही सर्व भक्तांना एकच आव्हान आहे की या यज्ञामध्ये बसून आपलं जीवन धन्य करून घेणे आणि शिव महापुराण कथा ऐकून असे महापुरुष केव्हा तरी कुठं तरी आपणाला शिवपुराण कथा सांगतात। म्हणून हे अधिकारी पुरुष आहेत, अधिकारी महात्मे आहेत आणि अनेक संतांच्या सानिध्यामध्ये आपणाला कथा ऐका। तुम्ही कथा कुठे ऐकशाल, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये कथा ऐकायला मिळणार। म्हणून तुम्ही सर्व भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने कथा ऐकून आपलं जीवन धन्य करावं। 6 मार्च ते 13 मार्च एक तर या आध्यात्मिक मार्गामध्ये लहानपणापासूनच शिवपूजेची आवड होती। शिवपूजेची आवड होती। लिंगायत कुळामध्ये जन्मल्यामुळं, लिंगायत वाणी समाजामध्ये जन्मल्यामुळं, लिंगायत वाणी समाजामध्ये जन्मल्यामुळं घर हे पूर्ण ज्या घरात जन्मलं ते घर सुद्धा आध्यात्मिकच होतं आणि शिवभक्ती आणि पांडुरंगाची भक्ती ही घरामध्ये चालत होती। याचे आई वडिलांचे संस्कार, आजी आजोबाचे संस्कार, यांच्या संस्कारामुळं घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असल्यामुळं लहानपणापासूनच भक्तीची आवड, नामाची आवड, दुःखी कष्टी चे लोकांची आवड, त्याची सेवा करण्याची आवड मनामध्ये सतत राहायचं आणि मनामध्ये असं जेव्हा लहानपणापासून शिवभक्ती करावी, कुठंतरी जंगलात जावं असे डोक्यात विचार हमेशा यायचे आणि जे काही लहानाचं मोठं झालो आम्ही हे आध्यात्मिक वातावरणात झालो आणि त्याचा परिणाम एवढा झाला की कुठले जरी व्यवहार करतेच असते वेळेस त्या व्यवहार सुरुवात करते वेळेस शंभो महादेवाचं नाव घेऊन करायचं, गुरुचं नाव घेऊन करायचं अशी सवय पडून गेली आणि ती व्यवहारामध्ये आपणाला खूप छान कामी पडलं लहानपणचे संस्कार। आणि जेव्हा आपण काही छोटे मोठे काही कामं करत होतो, उद्योगधंदा काही करत होतो छोटं, तर त्याच्यामध्ये अडचणी येत होती, तेव्हा ज्या अडचणीमध्ये आपणाला जे आपले नातेवाईक कोणी सहकार्य करत नाहीत अशा पिरियडमध्ये हे जरी कलियुग असलं, विज्ञान युगाचा काळ असला तरी आपलं पूर्वसंचित म्हणतो आपण, सहज बोलतो की पूर्वसंचितचा ठेवा आहे। तसंच माझ्या जीवनामध्ये असं घडलं, जेव्हा काही व्यवहाराच्या अडचणी आल्या त्या अडचणीमध्ये
परमात्म्याला, त्या शंभू महादेवाला खूप काही दया आली आणि त्यांनी कोणीतरी असा भक्त भेटला, त्यांचा शिवभक्त भेटला आणि त्या शिवभक्तानं आम्हाला मार्गदर्शन केलं की गुरुचरित्राचं पारायण करावं, पारायणातून सर्व काही सुटते. आणि गुरुचरित्राच्या पारायण केल्यानंतर ज्या पारायणामध्ये अशा काय अनुभूती आल्या, कधीच पारायण ऐकलं नव्हतं, ग्रंथ ऐकला नव्हता, त्या पारायणामधून दत्त महाराजाचा साक्षात्कार होत होता, त्यांचे संकेत होत होते. त्या संकेतातून आम्ही जास्तीत जास्त तिकडे ओढल्या गेलो आणि आम्हा ज्या व्यावहारिक अडचणी होत्या त्या अडचणी खूप दूर झाल्या त्याच्यामुळं. आणि जे काही आपल्या अडचणी दूर झाल्यामुळं मनाची प्रसन्नता झाली आणि मनाची प्रसन्न झाल्यानंतर ज्या गुरु महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, पारायण केलं, त्यांच्या गुरु महाराजाचा मठ यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यामध्ये माळकिनी म्हणून गाव आहे. तिथं शिवसद्गुरू शिवलिंग स्वामी 24 वर्षे गाईचं दूध बेलाचे पानं खाऊन त्यांनी साधना केली. सिद्धपुरुष शिवयोगी होते ते. आणि हावगी स्वामी उदगीर यांचे ते शिष्य होते. त्यांनी तिथं साधना केली आणि तिथं समाधी घेतली त्या गावात, माळकिनी गावामध्ये. माळकिनीमध्ये समाधी घेतली. संत हे शिवयोगी शिवसद्गुरू शिवलिंग स्वामी. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो 1996ला 6 जून 1996 या दिवशी आम्ही पोहोचलो. सकाळी 10 वाजता 3 जण गेलो आणि समाधीचं दर्शन घेतलं. समाधी दर्शन घेतल्यानंतर समाधीतून महाराजांनी मग कोणीतरी बोलायला असा आवाज आला. बघलं तर कुठंच कोणी दिसत नव्हतं, पण समाधीमधून आवाज येत होता की तुझ्या हातानं मला सेवा पाहिजे, तुझ्या हातानं मला सेवा पाहिजे. मी त्यांना उत्तर द्यालो की महाराज मला काही येत नाही, मी काय पंडित ब्राह्मण शास्त्री गिरीपुरी नाही आणि मला पूजापाठ येत नाही. अरे म्हणले तू एक बेलाचं पान तांब्यावर पण टाक, उकंड्यात बस, पण तुझ्या हातानं मला सेवा पाहिजे. असा महाराजांचा आवाज सकाळी 10 वाजता 6 जूनला 1996ला असा संकेत महाराजांनी सकाळी 10 वाजता केला समाधी दर्शन करते वेळेस. थोड्या आणि 1-2 सेकंदामध्ये महाराज तिथं समाधीमध्ये प्रगट झाले आणि त्यांनी मला दर्शन दिलं. त्याच्यानंतर तेव्हा माझं वय 27 वर्षे वय होतं. त्या वयामध्ये त्यांनी, माझं लग्न झालं नव्हतं, लग्न वगैरे काय झालं परिवारामध्ये होतो, पण जेव्हा महाराजांनी दर्शन दिलं आणि तुझ्या हाताने मला सेवा पाहिजे असे म्हणत होते महाराज, त्यांचे ते दिव्य चरण कमल, खूप सुंदर चरण कमल दिसत होते. आणि महाराज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून दिवसा सकाळी 10चा प्रेड त्यांनी थोड्या एका सेकंदामध्ये पूर्ण दर्शन झालं त्यांचं स्वरूपाचं. त्यांचं स्वरूप प्रगट झालं आणि त्यांनी सांगितले मला तुझ्या हाताने सेवा पाहिजे. आपण किती जरी त्यांना म्हणलो तरी त्यांनी ऐकलं नाही. महाराजांना सांगत होतं बा माझ्यानं काही होणार नाही आणि मी करू शकत नाही. तर ते महाराज म्हणले मी सगळं करतो, तू राहाय. महाराज हे तर पडित मठ आहे, हे ओसाड मठ आहे, तर काहीच नाही, कसं राहायचं? अरे म्हणे मी सगळं करतो, तुला न संपणारे 3दा म्हणले मी तुला माणसं देतो, सगळं देतो. महाराज कोणा आई वडिलाचं आम्ही ऐकत नाही, तर हे माझं येतं कोण ऐकल? 50 एकर एका महाराज आश्रमाला त्या जमीन आहे म्हणलं. आम्ही ज्या आश्रमात काही काळ राहिलो त्या आश्रमाची परिस्थिती बघितली
50 एकर जमीन असून महाराजची खाण्याची सोय नाही. महाराज म्हणलो येतं तर काहीच नाही आणि आम्ही आमच्या आईवडिलाच ऐकतो, महाराज सेवेला कोणी बी नाही तर कोण राहील? अरे म्हणले मी तुला माणसं देतो, सगळं देतो, न संपणार न संपत तीनदा म्हणले, आणि मी सगळं सांभाळतो म्हणजे तुला आतून बाहेरून सगळीकडून सांभाळतो म्हणजे काही होणार नाही, ते केसाला धक्का लागू देत नाही. अशा तऱ्हेने महाराजांनी माझ्यावर कृपा केली आणि संन्यास दीक्षा सुद्धा महाराजांनी समाधीत येऊन, जसं शिव महापुराण कथेमध्ये निघते की योग मार्गाने जे गुरु शिष्यावर संस्कार करतात त्याला शास्त्रामध्ये शब्दच नाही, अशी माझी अनुभूती आहे. मला देहधारी गुरुनं कोणीही संन्यास दीक्षा दिली नाही. देहधारी गुरुनं कुठले गुरुमंत्र दिला नाही. फक्त केवळ एक अहमदपूरचे आप्पा यांच्याकडून मला दीक्षा संस्कार झाला. ते 1986 ला धानोरा नायगाव तालुक्यामध्ये दीक्षे संस्कार माझे अहमदपूरच्या आप्पाकडून झाला. त्याच्यानंतर गुरुमंत्र हे शिवसद्गुरू शिवलिंग स्वामी हवगी स्वामीच्या मठाचे महाराज माळकींच्या महाराजानं माझ्यावर कृपा केली आणि जे शिवपुराणामध्ये येते त्या वर्णनाप्रमाणे त्यांनी योग मार्गाने येऊन माझ्यावर दीक्षा संस्कार, संन्यास दीक्षा, जे तुम्ही काही शिवाचार्यामध्ये किंवा लिंगायत समाजामध्ये पटाभिषेक म्हणतो आपण, काही विरक्त दीक्षा म्हणतो, पण ती दीक्षा सर्व माझ्या शिवसद्गुरू शिवलिंग स्वामींनी योग मार्गाने येऊन मला संन्यास दीक्षा ही सर्व केली आणि त्यांनी सांगितलं तू या केसाला धक्का लागू देत नाही, मी सगळं करतो, तो निमित्त मात्र आहे. तर ते महाराज हे निमित्त मात्र करत आहेत. 1996 ते 2001 पर्यंत त्यांनी जसं 24 वर्षे गाईचं दूध बेलाचे पानं खाऊन अनुष्ठान केलं तसं मला त्याच पद्धतीत त्यांनी अनुष्ठान दिलं आणि संन्यास दीक्षा दिल्यानंतर 4 वर्षे माळकीनी ह्या गावामध्ये राहून अनुष्ठान पूर्ण केलं. जेव्हा अनुष्ठान पूर्ण झालं 4 वर्षानंतर, जेव्हा प्रभूची कृपा झाली, शिव प्रभूची कृपा झाली, श्रीशल्य मल्लकर्जनाची कृपा झाली, तेव्हा स्थिती खूप बिकट होती. का तर जे साधक साधना करतात ती साधना करते वेळेस गुरुची कृपा दृष्टी फार पाहिजे आणि गुरुदेव सुद्धा तितक्याच तपश्चर्याचे, तितक्याच बलवान, त्या योग मार्गाचे गुरु महाराज जर झाले तर ती ऊर्जा शरीर, मानव शरीर गुरुकृपेने ती ऊर्जा साठवण करू शकतो. जर कुठला वायर शॉर्ट असला आणि ते जर कशा लोखंडात टच झाला तर इतरांना सुद्धा त्याचा धक्का बसतो. तसं एक प्रकारचं देव मानतो माणूस आपण, पण देव हा देवळात नाही, देव हा तीर्थात नाही, देव हा प्रत्येकाच्या हृदयात आहे. एक विद्युत आहे. ती विद्युत पचन करण्यासाठी, साठवण्यासाठी गुरुकृपा आवश्यक आहे. तर अशा तऱ्हेचा आमचा अनुभव शिवसद्गुरू शिवलिंग स्वामींनी जे आम्हाला दिला ते सर्वांच्या उपयोगासाठी दिलेला आहे. आणि पिंपळगावला जेव्हा आम्ही हे अनुष्ठान संपल्यानंतर आलो भेटीसाठी, जन्मभूमी गाव हदगाव तालुक्यातील, नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातली पिंपळगाव, ह्या पिंपळगावमध्ये जन्म झाला आणि या जन्मभूमीला भेट दिली 4.5 वर्षानंतर. तेव्हा येथील लोक, येथील ग्रामस्थ आणि पंचकोशी ग्रामस्थ एकत्रित आले भरपूर, आणि माळकींचे लोक एकत्रित आले. त्या सर्वांची इच्छा होती की तुम्ही इथं जिथं बोर्ड दाखवा देतं आपण मंदिर बांधू. पण माझी इच्छा राहण्याची नव्हती इथं, पण दत्त महाराजांची इच्छा की या जागेवर त्यांना काही करायचं होतं, निमित्त मला केलं आणि एवढं मोठं मंदिराची उभारणी केली. हे दत्तप्रभूची कृपा निमित्त मात्र आहे. का तर मी वयाच्या 27व्या वर्षापर्यंत खूप संसारामध्ये अनुभव घेतले, परिवारामध्ये अनुभव घेतले. माणूस वैयक्तिक काहीच करू शकत नाही. जोपर्यंत ईश्वरी हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत मानव असं काही करू शकत नाही. माझा स्वतःचा अनुभव, त्याच्यामुळं हे दत्त महाराजांचं कार्य आहे, त्यांनी करत आहेत. त्याला तुम्ही दत्त महाराज म्हणा, शंभो महादेव म्हणा, त्याला पांडुरंग म्हणा, शिवयोगी म्हणा, दत्तयोगी म्हणा, अजून कुठल्या योगी म्हणा, परमात्मा सर्व एक आहे. कुठं जाती भेद हा हे माणसामध्ये आहे. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचा माहेर स्वामी माझा, हे मनमथ स्वामी म्हणतात. आणि
ज्या ज्या संतांनी त्या ईश्वराचे ऊर्जा प्राप्त केली त्या सर्वांचा अनुभव एकच आहे की जाती कुळ गोत्र न पाहे शंकर भक्ताचा माहेर स्वामी माझा. नामाचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही, जाती कुळ गोत्राचा भेद नाही. फक्त हे अज्ञान आहे. जोपर्यंत अज्ञान जात नाही, जोपर्यंत हृदयामध्ये प्रकाश गुरुकृपेनं होत नाही तोपर्यंत हे कळत नाही. म्हणून आम्ही अनुभव घेतला का की शिव ज्या कुळात जन्मलो त्या कुळात आम्ही सुद्धा खूप कट्टर होतो. कुठल्याच देवाचं नामस्मरण नाही, फक्त शिवाचंच नाव. लिंगपूजा केल्याशिवाय पाणी पियाचं नाही, हा नेम होता नित्य. शिवपूजा केल्याशिवाय माहिती. पण जेव्हा माळकीला गेलो आम्ही तर आणि दत्तात्रय आणि अनुसूया मातेची मूर्ती, म्हणून आम्ही येथे सुद्धा दत्तात्रय आणि अनुसूयाच्या मूर्तीची स्थापना केली. भव्य दिव्य मंदिराची उभारणी दत्तप्रभूच्या कृपेनं झालेली आहे. 100 बाय 100चं अष्टकोनी मंदिर आपल्या 5-6 जिल्ह्यातही नाही. दक्षिण भारतीय डिझाईनचं मंदिर आहे. ही जागा सुद्धा अतिशय पवित्र जागा. येतं शंभू महादेवाचं कधीतरी कोण्या काळामध्ये त्यांचे चरणकमल पडलेली जागा आहे. ही पावरभूमी आहे, ही तीर्थभूमी आहे. येथे संतांचे चरणकमल अनेक काळामध्ये पडलेले आहेत. अशा या भूमीमध्ये दत्तात्रय महाराजांनी एवढं मोठं मंदिराची उभारणी केली. आज येथं उभारणी करून जवळजवळ आता 24 वर्षे पूर्ण मागं पडलेत. आता 25 वर्ष लागलं. या 25 वर्षामध्ये दत्त महाराजांची इच्छा, त्या गुरु महाराजांची इच्छा की इथं भव्य यज्ञ व्हावा आणि अनेक संतांचे चरणकमल लागावं. म्हणून आता 6 मार्च ते 13 मार्च या 6 मार्च 13 मध्ये खूप मोठा कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमामध्ये सर्व भक्तांनी येऊन आपलं जीवन धन्य करून घेणे. का त्या संसार सागरामध्ये कुठेही सुख नाही. सुख बघायला माणूस बघते पण सुख प्राप्त होत नाही. सुख हे प्राप्त होते भगवंताच्या नामामध्ये. मग तुम्ही भले कुठलंही नामस्मरण करा. नामाचा भेद करू नये, जातीचा भेद करू नये, कोण्या पंथाचा भेद करू नये. भक्ती मार्गाला हे काही चालत नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी सध्याच्या काळामध्ये हा विज्ञान युगाचा काळ आहे. सर्वांचं जीवन धक्काधक्कीचं जीवन आहे. कोणाकडे वेळ नाही. पण आध्यात्मिक मार्गाशिवाय सुख नाही. खरं सुख जे प्राप्त व्हायचं असेल संपत्तीनं, नात्या गोत्यानं सुख प्राप्त होत नाही. आता आम्ही स्वतः अनुभवलं. नात्या गोत्यामध्ये राहिलो, सगळ्या परिवारामध्ये राहिलो, पण सुख चाहूल लागते पण सुख प्राप्त होत नाही. जे आम्ही जीवन जगायलो आज सद्गुरूच्या कृपेनं, सद्गुरूच्या चरणापाशी, सद्गुरूचे चरणाचे दास, त्या सेवकामध्ये जी अनुभूती आहे आज आमच्यामध्ये ती सेवकाची आहे. आणि सदैव सर्वांनी गुरुचे दास म्हणूनच राहावं. गुरुचे दास म्हणून राहिलं ना सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. सद्गुरूचे चरण कमल अतिशय सुंदर, अतिशय लावण, अतिशय सुखकारक आहेत. ते तेजपुंज, ते ओंकार स्वरूप पाहण्यासाठी सेवकच बनावं, सेवकाचाही सेवक बनावं लागल. म्हणून तुम्ही संन्यासी जरी झाले आणि कोणी जरी संन्यासी झालं, कोण्या जरी गादीचा मालक कोणी झाला असेल तर कोणी मोठं नाही त्या परमात्म्यापुढे. म्हणून आम्ही संन्यास मार्गाला आलो, हे गुरुकृपेनं आलो, आमच्या मनानं आलो नाही आणि त्यागून पळून संन्यास घेतला नाही. हा संन्यास मार्ग सद्गुरूंनी कृपा करून केला. सद्गुरूनं 46 वर्ष गादी खाली ठेवली, कोणालाही गादीवर बसू दिलं नाही. 46 वर्षानंतर त्यांनी आम्हाला गादीवर बसवलं आणि त्यांनी समाधीतून येऊन शरीर सोडल्यानंतर 46 वर्षानंतर आमच्यावर कृपा केली. का तर आपलं पूर्व सुकृत शिल्लक कुठं असेल, सेवा कुठं असेल तर सद्गुरू अशा तऱ्हेनं या कलियुग, घनघोर कलियुगामध्ये सुद्धा देव आपल्यासोबत असते. देव आपल्याला बोलते, देव आपल्या संग जेवते, देव आपल्या संग अनेक लीला करतात. फक्त आपलं लक्ष पाहिजे. आपलं लक्ष त्यांच्याकडे लागण्यासाठी पूर्व सुकृत पाहिजे. आणि पूर्व सुकृत प्राप्त होण्यासाठी आईवडिलांची सेवा, रण्यगांड्याची सेवा, गोमातेची सेवा, देशाची सेवा, ही सेवा जर असेल ज्याच्या पदरी ते जीवात्मा त्या सत्कर्माचा पात्र ठरतो. या पुण्याईनं सत्पत्राचा पात्र ठरतो, सेवक बनण्याचा पात्र ठरतो. असं आमचे स्वतःचे अनुभव असे आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी या आध्यात्मिक मार्गामध्ये ज्यांना ज्यांना आवड आहे त्या लोकांनी श्रद्धापूर्वक भगवंताचं नामचिंतन करावं. आपल्यासोबत आपला परिवार एक स्मशानापासून येऊ शकतो. 13 दिवस 13 दिवस रडू शकतो. याच्या पुढे कोणीच काही करू शकत नाही. म्हणून हे रक्ताचे नाते गोते
हे आपले फक्त संपत्तीचे सोयरे असतात. जे संपत्ती असल तर हे नातेगोते अवताल भोवताल. गुळाची भेली किंवा साखरेचं पोतं ठेवलं, मुंग्यांना बोलवायचं काम पडत नाही. तसं आपल्याकडे जर संपत्ती असेल, नातेवाईकाला बोलायचं काम पडत नाही. लक्षात, आपोआपच नातेगोते येतात जवळ, नातेगोते येतात, संपत्ती असतात. म्हणून हे सगळे संपत्तीचे सोयरे आहेत, कोणी आपलं नाही. एकला आपलं जर कोणी असेल तर फक्त परमात्मा आहे. मग ते मी कुठल्याही देवाच्या नामासमान आवाज देऊ शकतो. श्रद्धापूर्वक नाम आवाज द्या, परमात्मा बिलकुल गळ्याला लावून घ्यायला तयार आहे. हे आमचा स्वतःचा अनुभव. म्हणून तुम्ही सर्वांनी सत्कर्म करावं. आईवडिलांची, जन्मदाते आईवडिलांची सेवा करावी. आईवडिलाला विसरू नये. रोज नित्यनेमाने कोण्या देवळा जरी जात नसाल, पण आईवडिलांच्या चरणावर मस्तक ठेवावं. आईवडिलाच्या उजव्या अंगोट्याचं तीर्थ घ्यावं. आईवडिलाला स्थान भूक विचारावी, त्यांच्या उतरत्या वेळेमध्ये त्यांची सेवा, परमात्म्यासारखी सेवा करावी. तर तुम्हाला देव तुमच्या घरीच वेळ भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचा असा संन्यासी मार्ग गुरुकृपेने इथपर्यंत आलेला आहे. पळून त्यागून जाऊन कुठं काहीच त्याग, सहज महाराज झालो आम्ही. सहज दर्शनाला गेलो, सहज आणि सहज संन्यासी झालो. सहज संन्यासी मार्ग, योग मार्गाने त्या गुरुदेवाने एवढी मोठी कृपा केली. आणि गुरुदेव खरंच शास्त्रामध्ये ऐकलं होतं, संतवाणी ऐकली होती. संतवाणी ऐकून आम्हाला वाटत होतं बा असं आपल्या संग होईल का, आपल्या संग घडल का, कोणी गुरुदेव भेटतील का. आणि खरंच भेटून गेले. केव्हा भेटले केव्हा सण काही पता लागला. आणि गुरुच्या सानिध्यात आलं तसं अतिशय आनंदच आनंद आहे. खूप सुख आहे. परिवारामध्ये सुख मिळालं नाही, ते गुरुच्या चरणापाशी खूप मोठं सुख मिळालं. आणि परिवारामध्ये सुख मिळूच शकत नाही. हे तितकं माझा अनुभव, दृढ अनुभव बसलेला आहे. आणि तुमच्या नशिबात जर असेल, त्या घटना घडतच राहतात. त्या तुमच्या नशिबात होण्यासाठीच भगवंताचं नामचिंतन आवश्यक आहे.